तांबडी चांबडी चांबडी चमकते उन्हात लका 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 तांबडी चांबडी तांबडी चांबडी चमकते चमकते उन्हात लका 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 तांबडी चांबडी। मित्रांनो, तुम्ही जो आता व्हिडिओ पाहिला तो तुम्ही एका क्लिकमध्ये क्रिएट करू शकता अलाइट मोशन ॲप्लिकेशनमधून। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल। आता तुम्हाला हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्याच्यानंतर बिटमार्क प्रीसेट आणि सेगमेंट प्रीसेट दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे। इम्पोर्ट केल्याच्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला काय अशा प्रकारचा इथे इंटरफेस बघायला मिळून जाणार। स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्याच्यानंतर जे मी तुम्हाला व्हिडिओ क्लिप दिली आहे तिथे ॲड करून घ्यायची। ॲड करण्यासाठी तुम्हाला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। त्या व्हिडिओ क्लिपवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता काय तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ क्लिप दिसून येणार। तर तुम्हाला आता इथं 4.14 सेकंदावरती आल्याच्यानंतर आता तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे। फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। आता तुम्हाला जी इथं फोटो ॲड करायचे त्या फोटोवर क्लिक करून 3 डॉटवरती यायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून दुसऱ्या बीटवरती आल्याच्यानंतर एक्स्ट्रा पार्ट इथून कट करून घ्यायचं आहे। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती यायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवरती यायचं आहे, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। दुसऱ्या बीटवरती आल्याच्यानंतर फोटोच्या लेअरला एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे। तर असे सर्व फोटो ॲड करून घ्यायचे। चला तर मी सर्व फोटो ॲड करून घेतो। तर बघू शकता तुम्हाला काय अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे। फोटो ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला 4.14 सेकंदावरती आल्याच्यानंतर जे मी तुम्हाला इमोजी PNG दिले आहे तिथे ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे आणि त्या PNGवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता काही तुम्हाला PNG अशा प्रकारची दिसून येणार। PNGच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे। इथं 2 नंबरचं ऑप्शन मिळणार, त्यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर सेगमेंट प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला पहिल्याच फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हायपिक इथून कॉपी करून घ्यायचं आहे। परत बॅक यायचं आणि बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला पहिल्या बीटवरती यायचं आहे आणि इथं पहिल्याच फोटोला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे, तिसऱ्या फोटोला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे आणि तुम्हाला इथं तिसऱ्या फोटोला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे। एक फोटो सोडायचा आहे, तिसऱ्या फोटोला हाय इफेक्ट पेस्ट करायचं आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे, तिसऱ्या फोटोला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर आता तुम्हाला सेगमेंट प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर इथं 2 नंबरचा फोटो दिसणार, त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हायपिक पण इथून कॉपी करून घ्यायचं आहे। परत बॅक यायचं आणि बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता तुम्हाला इथं 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हायपिक तिथं पेस्ट करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर एक फोटोला सोडून घ्यायचं आहे आणि तिसऱ्या फोटोला हायपिक पेस्ट करायचं आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे, तिसऱ्या फोटोला हायपिक पेस्ट करून घ्यायचं आहे। परत एक फोटो सोडायचा आहे, तिसऱ्या फोटोला हाय इफेक्ट पेस्ट करायचं आहे आणि तुम्हाला इथं जो लास्टचा जो फोटो दिसणार त्या फोटोला पण हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर एवढं झाल्याच्यानंतर परत बॅक यायचं आहे। सेगमेंट प्रीसेटला ओपन करायचं आहे। तुम्हाला इथं 2 लेअर दिसणार आहे, दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आणि इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि इथं पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे, सगळ्यात लास्टला यायचं आहे। खाली तुम्हाला काय आयकॉन दिसणार त्यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला 2 नंबरच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला यायचं आहे 4.14 सेकंदावरती यायच्यानंतर इथून 2 नंबरचं ऑप्शन मिळणार, त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। तर काय अशा प्रकारे तर आता तुमचा व्हिडिओ इथे एकदम क्रिएट झालेला आहे। याला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअरचा ऑप्शन मिळणार, त्यावर क्लिक करून इथे एक्सपोर्टवर क्लिक करून घ्यायचं आहे। तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार।